नेते, माझे वडील बंधू, आदरणीय अध्यक्ष, कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय शहाजी बापू, आदरणीय नाना, आदरणीय डॉक्टर पत्की साहेब, आपल्या एसटी डेपोचे डेपो मॅनेजर देशमुख साहेब, संतोष पुजारी सभापती, आमचे आठवड्यातले सगळे ज्येष्ठ महाराष्ट्र, सगळे माझे युवक सहकारी बंधू आणि भगिनी. आता अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर काय माझं भाषण व्हावं असं अपेक्षित नव्हतं. गेल्या 2.5 वर्षामध्ये आटपाडी ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं विकास कामं झाली ती सगळी विकास कामं या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव मोठामांचा पाडा गेल्या 2.5 वर्षामध्ये अनिल भाऊ असताना अनिल भाऊंच्या पश्चामध्ये त्यांनी ज्या कामांचं स्वप्न बघितलं होतं ते त्यांच्या पश्चामध्ये सुद्धा आपण ज्या कामाची गती राखली ती कामं सांगण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी त्यांच्या मनोगतामध्ये केला. मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे असं मला काही माहित नव्हतं, कारण आज 2 गोष्टी आहेत. एक, लग्न खूप आहेत, आणि अध्यक्षांच्या भाषणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की निवडणूक ह्या 2 दिवसात लागण्याची शक्यता आचारसंहिता ह्या 2 दिवसात अपेक्षित आहे. आटपाडी आणि विटा या मतदारसंघातल्या 2 अत्यंत महत्वाच्या शहरांच्या निवडणुकीला आपण सगळे मिळून सामोरं जातोय. आणि मग ते सगळं करत असताना इथले उमेदवार, इथले आघाडी, युती या सगळ्यांचे निर्णय ह्या 2-3 दिवसामध्ये होणं अपेक्षित असताना मला हे मनोगत व्यक्त करणारा वेळ जाईल असं मला काही वाटलं नव्हतं. खऱ्या अर्थानं अनिल भाऊनी जे स्वप्न आटपाडी शहरासाठी बघितलं होतं, आणि मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनेक भाषणामध्ये सांगितलं की या गेल्या 10 वर्षामध्ये खानापूर तालुक्यापेक्षा भाऊंचे जर ऋणानुबंध कुठं वाढले असतील तर ते आटपाडी तालुक्याशी आणि ह्या शहराशी आणि तुमच्या सगळ्यांशी वाढले होते. आणि त्यावेळेला अत्यंत दुष्काळी असलेला भाग, हा भाग सदन व्हावा या हेतूनं ज्या योजनेला जन्म गाठला ती योजना पूर्ण करण्यापर्यंत त्यांनी अख्खं आयुष्य व्यक्त केलं. आणि हे शहर ग्रामपंचायतची जेव्हा नगरपंचायत झाली त्यावेळेला नगरपंचायत झाल्यानंतर तुम्हाला जी अपेक्षित काम या गावामध्ये करणं होतं ते सगळी कामं त्यांनी त्याला सुरुवात केली. दुर्दैवानं भाऊ आपल्यातून निघून गेले. निघून गेल्यानंतर त्यांची राहिलेली सगळी स्वप्न आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला मी आणि अध्यक्ष ज्या सभेमध्ये तुम्हाला जे शब्द दिलेत ते सगळे शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीनं गेल्या 1 वर्षामध्ये किंवा भाऊ गेल्यानंतर जो 1 वर्षाचा काळ होता त्या 2 वर्षाच्या काळामध्ये मला असं वाटतं की आम्हाला दोघांनी त्या गोष्टीचा आनंद आहे की ते सगळे शब्द आपण या निवडणुकीनंतर पूर्ण करतोय. त्या प्रत्येक कामाचं भूमिपूजन, प्रत्येक कामाचं उद्घाटन, काही कामांचं लोकार्पण सोहळा, या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी पूर्ण करतोय. आणि मला असं वाटतं की या शहराच्या या तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं काम ह्या एसटी स्टँडचं काम होणं खूप महत्वाचं होतं. त्यातलं 1 कोटीचं काम कॉन्क्रीट करण्याचं आपण यापूर्वीच पूर्ण केले, कारण त्याला फारच वाईट अवस्था होती, त्यामुळे लोकांची फार मागणी होती. आणि आता जवळपास 12 प्लॅटफॉर्म आपण ह्या 3.5 कोटीमध्ये उर्वरित कामामध्ये आपण त्याचं काम करतोय. मतदारसंघातल्या आटपाडी, खानापूर आणि विटा तिन्ही एसटी स्टँड आपण सगळं नूतनीकरणचं काम, तिन्ही एसटी स्टँडचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आपल्या जसं अध्यक्षांनी सांगितलं की 28 कोटीचं जे आपलं वरचं स्टँडची जागा आहे ते सुद्धा डेव्हलप व्हावं या हेतून बीओटी तत्वावरती आपण त्याचं काम घेतलंय. जर आचारसंहिता थोडी लांबली असते तर ते पण काम झालं असतं. आचारसंहिता ह्या 2 दिवसामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्या आपल्याला त्याही कामाचं भूमिपूजन करण्याची संधी आपल्याला त्या निमित्तानं मिळेल. आणि जे शब्द दिले होते म्हणजे पाण्याचं सांगितलं, नळ पाणी पुरवठा योजना असेल, अंतर्गत रस्ते असतील, भविष्यामध्ये ड्रेनेज व्यवस्थाचं माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं काम आहे. 250 कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हावं म्हणून आपण बराचसा प्रयत्न केला. तो डीपीआर सबमिट करून आता अंतिम मान्यतेला मंत्री महोदयांच्या गेले, पण आता आचारसंहिता असल्यामुळे कदाचित ही मान्यता होणार नाही. पण 1.5-2 महिन्यामध्ये आचारसंहिता संपली की त्याचंही काम आपल्याला लवकर सुरू करणं, तुम्हाला जे अपेक्षित काम ह्या शहराचं होतं ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी या ठिकाणी पूर्ण केली. आता त्याच कामांचं मी पुनरावृत्ती करणार नाही. हॉस्पिटल म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, काल आम्ही विटा शहरामध्ये कार्यक्रम घेतला होता की शहर कसं असावं आणि त्या लोकांच्या कल्पना मांडण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय कार्यक्रम एकत्रित घेतला होता. त्यातल्या 90% लोकांनी आपल्या विटे शहराला नाट्यगृह असावं अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि मी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला 2 दिवसामध्ये बसेस करू आपण आणि आटपाडीला जाऊन नाट्यगृह बघून येऊ. ज्या दिवशी तुमचं नाट्यगृह पूर्ण होईल त्यावेळेला माझा तुम्हाला शब्द आहे
सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी एवढं चांगलं नाट्यगृह नाही, तेवढं चांगलं नाट्यगृह आटपाडीमध्ये आपल्या होते. या तिन्ही जिल्ह्यातली माणसं नाट्यगृह बघायला परत भविष्यामध्ये आटपाडीला येतील. इतकं सुंदर दर्जाचं काम त्या ठिकाणी होते. उपजिल्हा रुग्णालय असेल, म्हणजे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींनी लोकांसाठी जे आवश्यक काम करणं आहे ते सगळ्या गोष्टी आपण ह्या मतदारसंघामध्ये, ह्या शहरामध्ये आपण पूर्ण करतोय. त्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आता अध्यक्षांनी त्यांचं भावना व्यक्त करत असताना मी अध्यक्षांच्या विधानसभेच्या निवडणुकीची सगळी भाषणं आम्ही दोघं बरोबर करतो. मला त्यांनी जे आज भाषण केलंय, मला असं वाटतं की अत्यंत मनापासून, अत्यंत पोटतिडकीनं विधानसभेपेक्षा आजचं भाषण तुमचं आहे. त्यांना अगदी मना म्हणजे तुमच्या इतकं मनात नाही येत होतं. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावी, तुमच्या मनापर्यंत पोहोचावी आणि तुम्ही त्या भावना सगळ्या मतदारांच्या पर्यंत पोहोचाव्या हे हेतून त्यांनी. कारण शेवटी असं आहे, कष्ट करणाऱ्या माणसाला त्या पाठीमागच्या वेदना माहीत असतात. आज आपण एखाद्या कामाचं भूमिपूजन करत असताना त्याला काय मला आज वाटत नाही काय, पण ते मंजूर करत असताना जे कष्ट घ्यावे लागतात त्या कष्टाची जाणीव झाली तर त्या भावना उपळवून येणं स्वाभाविक आहे. कारण ते काम करत असताना खूप कष्ट करावं लागतं. म्हणजे आज सहज वाट दिसतं की आता ह्याला 10 कोटी मिळाले, त्याला 15 कोटी मिळाले, पण ते मंजूर करत असताना आणि राज्य शासनाकडे कमी पैसा असताना मंजूर करताना खूप मोठ्या अडचणी असतात. आणि आता तर इतका संघर्ष करावा लागतोय कामं मंजूर करताना, पण आपण ते सगळं पूर्ण करतोय. तुम्हाला सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की आज अध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना एक अपेक्षा मात्र नक्की का अजून 4 वर्ष विधानसभेची संधी तुमच्या सर्वांच्यामुळे आपणाकडे आहे. सुदैवानं नगर विकास खातं हे आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आहेत. ह्या 4 वर्षामध्ये जर आटपाडीचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलायचा असेल, आपल्याला ह्या गावाचं रूपांतर एका चांगल्या शहरामध्ये करायचं असेल, एका विकसित शहरामध्ये करायचं असेल, तर नगरपंचायतच्या सगळी सत्ता ही आपल्या विचारांची, आपल्या भूमिकेची असणं आवश्यक आहे. मी आज उद्या आता अध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की जे कोण बरोबर येतील त्या सगळ्यांना बरोबर, जर चांगल्या विचाराची माणसं बरोबर आली तर अध्यक्ष घेऊन जायला काहीच अडचण नाही. पण ज्यांच्यामुळं फक्त खोडाच होऊ शकतो अशा माणसांना घेण्यामध्ये अध्यक्ष काही मजा नाही. मला असं वाटतं की जे चांगल्या विचाराचे लोक येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ, ज्यांना ह्या गावाचा विकास होते प्रत्यक्ष दिसतंय आणि ज्यांना काय या गावासाठी करणं ज्यांची मनापासून इच्छा आहे ती लोक आली तर आपण त्यांना बरोबर घेऊन जाऊ. पण मला असं वाटतं की शहरातली माणसं फार हुशार आहेत. लोक विधानसभेच्या निवडणुकीला मी जवळून गोष्ट बघितली, लोक आता भूलथापाला बळी पडायचे दिवस गेले. आता माणसं फार हुशार आहेत. माणसांना व्हॉट्सअप इतकं सोपं झालंय, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक लगेच कळते काय चाललंय काय नाही, कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय, काम आपण करतोय. त्यामुळे लोक, मला असं वाटतंय की विधानसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला त्याच पद्धतीनं केलेल्या कामाच्या भरोश्यावरती ही सगळी मंडळी आपल्या पाठीमागे ताकदीने उभा राहतील असा आत्मविश्वास मला निश्चितपणे आहे. त्यामुळं आपण प्रयत्न करू, एकत्र देऊन काय चांगल्या पद्धतीने होत असेल तर. पण मला असं वाटतं की आपण सगळ्या दृष्टीनं तयारी करून येणाऱ्या नगरपंचायतच्या निवडणुकीला सामोरं जाऊन आपल्या विचाराची सत्ता या शहरामध्ये निर्माण करण्यासाठी त्या भावना आपल्या लोकांपर्यंत पोहोचल्या, केलेलं काम जर आपण लोकांपर्यंत सांगितलं आणि भविष्यामध्ये काय करणार आहे हे जर लोकांपर्यंत पोहोचवलं तर निश्चितपणे लोक आपल्या पाठीमागे येतील. कारण अध्यक्ष आज राज्याचं वातावरण बघत असताना तुम्ही रोज बघताय चांगलं काय नाही बापू, यानं त्याला शिवाय दिल्या, त्यानं ह्याला शिवाय दिल्या, ह्यानं त्याला मारलं, त्यानं त्याला मारलं. तुमचा एकमेव आमदार आहे, मान खाली घालून मतदारसंघाला काय मिळतंय का एवढंच काम करणार. तुम्ही दिली, कोण डोचवून गेलं, फारसं लक्ष देत नाही. आपल्याला ज्यासाठी लोकांनी निवडून दिले ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. ती जबाबदारी पार करणं हे आमच्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या निमित्तानं करतोय. त्यामुळं तुमचा फारसा वेळ घेणार नाही, कारण निवडणुकीच्या निमित्तानं आपण परत सगळे आपण भेटू, वारंवार लोकांच्या समोर जाऊ, आपली भूमिका पटवून देऊ. पण केलेलं काम, आता समोर बसलेल्या सगळ्या सहकार्यांना माझी विनंती आहे की आपली जबाबदारी आहे की या महिनाभराच्या काळामध्ये, कारण मला असं वाटतं आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर खूप वेळ देतील प्रचाराला अशी काही परिस्थिती नाही. कारण त्या सुप्रीम कोर्टच्या निर्देशामुळं त्यांना डिसेंबर अखेर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत निकालासहित सगळं संपवायचं आहे. त्यामुळं अर्ज भरल्यानंतर, अर्ज काढण्याची मुदत, त्याच्यानंतरचा वेळ हा फार कमी असेल प्रचाराचा. त्यामुळे आतापासून जर तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचला तर पुढचं काम तुमचं हलकं होणार आहे. सर्वांनी एकत्रितपणे या गोष्टींची जबाबदारी घ्यावं
आणि पार्टी इथं सत्तेमध्ये येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. तुम्हाला माझा शब्द आहे. त्याच्यानंतर ह्या 4 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला सांगायचं की आम्हाला हे पाहिजे आणि ते करून देण्याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील. त्याशिवाय पुढच्या विधानसभेच्या तुमच्या दारात येणार नाही. आम्ही त्यावेळी सांगितलं होतं विधानसभेला, काम नाही केलं तर आम्ही तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळे एखादं व्यक्तिगत काम जर राहिलं असेल, पण ह्या गावातलं, ह्या मतदारसंघातलं प्रत्येक सामाजिक काम करण्याची भूमिका आम्ही एकत्रितपणे घेऊन त्या ठिकाणी करतोय. तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी अत्यंत ताकदीने काम करावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आज या कामाचं भूमिपूजन झाले. संबंधित कॉन्ट्रॅक्टरना विनंती करतो की लगेच काम चालू करा आणि जेवढ्या लवकर काम संपवता येईल, कारण विट्याचं काम थोडं क्रिटिकल आहे. तो जो वेळ लागतो त्याच्यामुळे थोडं लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. परत पाऊस, ऊन, वारा, कारण आता पाऊस आपला 6 महिने झाले पाऊस पडतोय आपल्याकडे. आता आपलं सुद्धा फॉरेन सारखं झालंय. 2च ऋतू राहिले आता, उन्हाळा आणि पावसाळा. त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होऊ नये आणि ज्यावेळेला आपण हे डिमॉलिश करणार आहे त्यावेळेला पत्राची व्यवस्था देशमुख साहेब तुम्ही सगळं करून घ्या. विट्यात थोडा आम्हाला त्याचा त्रास झाला होता, पण ती व्यवस्था सगळी करून घ्यावी आणि लोकांना त्रास न होता लवकरात लवकर काम करण्याची सूचना तुम्हाला सर्वांना देतो. तुम्हाला मनापासून ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.